नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण झणझणीत छान मस्त फिश करी बनवणार आहोत। ही जी मच्छी आहे ती कतला मच्छी आहे। कतला मच्छीची तुम्हाला आज मी भाजी बनवून दाखवणार आहे। झणझणीत अशी मस्त छान कतला मच्छी आपण बनवणार आहोत। बघा किती छान मस्त भाजी झालेली आहे तरीदार। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा मी अर्धा किलो कतला मच्छी घेतलेली आहे। कोणाला मच्छीचा वास येतो म्हणून मुले ती भाजी खात नाहीत, त्यासाठी बघा मी 1 ते 1.5 चम्मच 1 ते 2 लिंबू चिरून घेतलेले आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे। थोडंसं 1-1.5 चम्मच त्यामध्ये मीठ घालून घेतले आहे। ही प्रोसेस केल्याने मच्छीचा जो वास आहे तो निघून जातो आणि मच्छीसुद्धा स्वच्छ होते। बघा अशा पद्धतीने लावून 10 मिनिटं ठेवून द्यावी। त्यानंतर आपण भाजीचे साहित्य पाहूया। बघा एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कलमीचा तुकडा घेतलेला आहे बघा थोडासा, चक्रीफूल घेतलेला आहे अर्ध, मसाला विलायची घेतलेली एक छोटीशी आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। एक छोटा लसणाचा गाठा घेतलेला आहे सोलून, 1 चम्मच धने घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आणि सुके मसाले पाहूया। 2 ते 3 चम्मच मी तेल घेतले आहे, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 2 मोठे चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि जो मसाला घेतलेला आहे तो मसाला आपण छान भाजून घेऊया। संपूर्ण मसाला मी घालून घेतलेला आहे, त्यामधला कोथिंबीर काढून घेतलेला आहे। मसाला छान आपण तेलामध्ये भाजून घेऊया। बघा मसाला संपूर्ण मस्त भाजून झालेला आहे। त्यानंतर मसाला बाजूला ठेवूया। आपण जे आता मच्छी घेतलेली आहे त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं आहे, त्यात पाणी घालूया आणि मच्छी स्वच्छ धुवून घेऊया। बघा व्यवस्थित मच्छी आपण धुवून घेऊया। अशा पद्धतीने प्रोसेस केल्यानंतर मच्छीचा जो वास आहे तो निघून जातो आणि मच्छी पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते। बघा आता मच्छी पूर्णपणे स्वच्छ झाली आहे। आपण काही मसाले लावून घेऊया। थोडीशी हळद घालूया, लाल तिखट घालूया आणि थोडंसं मीठ घालूया। आपण थोडंसं लिंबू लावलेलं आहे त्यामुळे थोडासा मच्छीमध्ये आंबटपणा हा येतोच। बघा आता व्यवस्थित त्याला कोट करून घेऊया मच्छीला। अशा पद्धतीने केल्याने मच्छी चवीला सुद्धा छान होते आणि पीससुद्धा आपले अख्खे राहतात। आता आपण थोडंसं पॅनमध्ये तेल घालूया, पॅनच घेऊया त्यामुळे मच्छी जे खाली कढईला चिटकत नाही। बघा पॅनला आता जी मच्छीची पीस घेतलेली आपण हळद मीठ तिखट लावून घेतलेला आहे छान। आता याला आपण 70% आपण या मच्छीला छान फ्राय करून घेऊया। बघा हळूहळू सर्व पिसे पलटून घेऊया। अशा पद्धतीने आपण फ्राय करून मच्छी जर रश्श्यामध्ये घातली तर आपला जो मच्छीचा पीस आहे तो अख्खा राहतो, तो रश्श्यामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। बघा व्यवस्थित आपण मच्छी आता फ्राय करून घेऊया आणि हळद मीठ तिखट आपण हे लावल्यामुळे मच्छी चवीला पण खूप छान होते। आपली मच्छी चवीला तर छान होते आणि भाजी पण आपली चविष्ट आपली भाजी तयार होते। बघा अशा पद्धतीने आपण पूर्णपणे मच्छी फ्राय करून घेऊया। ही जी कतला मच्छी आहे याची भाजी खूप छान होते। आता मच्छी आपली फ्राय झालेली आहे, मच्छी बाजूला ठेवूया आणि जो मसाला आहे तो मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याचं छान मस्त वाटण तयार करून घेऊया। वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घेऊया। आता वाटण तयार झालेलं आहे आपलं। आता कढईमध्ये आपण तेल घालूया, 2 पडी मी तेल घातलेलं आहे। आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालूया आणि तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। बघा छान मस्त परतून घेऊया। आपल्याला मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया। बघा मसाला छान परतून झालेला आहे। आता आपण जे सुके मसाले घेतलेले आहे ते घालून घेऊया, ते सुद्धा तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। बघा मसाले छान आपण आता 1 ते 2 मिनिटं छान मस्त परतून घेऊया मंद आचेवरती। अशा पद्धतीने मसाले आपण छान परतून घेतले। आपल्या भाजीवर छान मस्त तरी ते तेल छान तरीदार आपला रस्सा तयार होतो भाजीचा। बघा भाजीसुद्धा मसालासुद्धा परतून झालेला आहे। आता आपण त्यात मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालूया, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। बघा संपूर्ण मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं
पाणी घालून घेऊया. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, अर्धा ग्लास. आणि आपण आता थोडंसं याला उकळी येऊ द्या. मस्त छान याच्यावरती तरी आली की आपल्या रश्श्यालासुद्धा छान मस्त तरी येते आणि मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. ही प्रोसेस केल्याने भाजी छान मस्त होते आपली. बघा किती मस्त छान तेलवरती आलेलं आहे. बघा आता मस्त मसाला पण पूर्णपणे आपला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालूया. पाणी घालून व्यवस्थित हा रस्सा जो आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बघूया आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर यामध्ये आपण परत थोडंसं पाणी घालून घेऊया. रस्सा व्यवस्थित वाटत आहे. आता आपण या रस्स्याला छान एक उकळी काढून घेऊया. बघा रस्स्याला छान उकळी आलेली आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि थोडीशी मी 1 चम्मच कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ते घालूया. चोळून रश्श्यावरती घालून घेऊया. बघा रस्स्याला छान एक उकळी काढून घेऊया. रस्सा छान आपला कचला की त्यानंतर आपण त्यामध्ये जे मच्छी घेतलेली आपण फ्राय केलेली ते आपण घालून देऊया. बघा आता मच्छी आपण घालून घेऊया. आपण जी मच्छी शिजवून घेतली ती 70% शिजलेली आहे. आता आपण थोडा वेळ 5 ते 10 मिनटं मंद आचेवर रश्श्यामध्ये मच्छीला शिजायला ठेवूया. बघा आता आपण रस्स्यामध्ये मच्छी व्यवस्थित फिरून घेऊया. त्यामुळे आपली जी मच्छी आहे थोड्याफार प्रमाणात जी शिजायची राहिली आहे ती पण संपूर्ण भाजी आहे ती मंद आचेवर छान मस्त 10 मिनटं शिजायला ठेवूया. बघा मस्त किती छान असा रस्सावर भाजीवर किती छान तरीदार रस्सा आलेला आहे छान, आणि भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे. बघा आपली भाजी मस्त तयार होत आहे, तरीदार मस्त. अशा पद्धतीने एकदा मस्त फिश करी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान होते. बघा आपली भाजी तयार आहे. बघा पूर्ण भाजी झालेली आहे, कुठेही आपला पीस तुटलेला नाही आहे. अख्खा असा मच्छीचा पीस आहे आपल्या भाजीमध्ये. बघा तुम्हाला फिरून दाखवते आहे मी. बघा सर्व पीस व्यवस्थित आहे, कुठेही मच्छीचे पीस तुटलेले नाही आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आहे. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.